मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तथा जबाबदार अधिकारी यांना निवेदन करण्यात आले की सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक 4 येथील वार्ड क्रमांक 20 येथे मिरज कोल्हापूर रोड गोसावी गल्लीच्या उत्तरेस बेकायदेशीररित्या मृत किंवा कत्तल झालेल्या जनावरांची हाडे व मांस संकलित करणारा बेकायदेशीर कारखाना सुरू आहे। सदरच्या कारखान्यामध्ये हाडे व कुजलेले मांस असल्या कारणाने नदीवेस बौद्ध वसाहत, गोसावी गल्ली, सिद्धार्थ झोपडपट्टी व आसपासच्या परिसरामध्ये अत्यंत दुर्गंधीयुक्त घाण वास पसरला आहे। तरी सदरचा कारखाना हा बेकायदेशीररित्या चालू असून सदरच्या कारखान्यावर महानगरपालिकेने धाडसत्र टाकून त्वरित कारखाना बंद करावा, याबाबतचे निवेदन आज आरोग्य विभागाच्या बार्निशी विभागाच्या लिपिक माननीय कांबळे मॅडम यांना देण्यात आले। यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे ITI सेलचे माननीय सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे, वाहतूक आघाडीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माननीय नितीन कांबळे, मिरज शहर कार्याध्यक्ष माननीय शानूर पानवाले, RPI मिरज शहर सदस्य माननीय विशाल बेंगलोरे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 वार्ड क्रमांक 20 येथील गोसावी गल्लीच्या उत्तरेस अनधिकृतपणे एक दुर्गंधी पसरवणारा कारखाना या ठिकाणी सुरू आहे। या कारखान्याबद्दल आम्ही काल रोजी त्या कारखान्याचा पंचनामा केला असता त्या कारखान्यामध्ये दुर्गंधीयुक्त हाडे व जनावरांचं मांस त्या ठिकाणी आढळलं आहे। सदर बाबतीतलं निवेदन करण्यासाठी आम्ही आज रोजी मिरज महानगरपालिका येथे आले असता एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे। तरी आम्ही बार्निशी लिपिक कांबळे मॅडम यांना सदरचा पत्र हे दिले आहे। त्या निवेदनामध्ये असं लिहिलं आहे की जो बेकायदेशीर रित्या चालवला जाणारा हाडाचा कारखाना आहे, त्या हाडाच्या कारखान्याची अत्यंत घाण अशी दुर्गंधी संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली असताना त्या ठिकाणी लोकांना उलट्या, चक्कर येणे, भोवळ येणे असे त्रास या ठिकाणी होत आहेत। तरी निवेदनाद्वारे आम्ही केलेल्या मागणीनुसार सदरच्या कारखान्यावर कडक कारवाई करून कारखाना जमीनदोस्त करण्यात यावा अशी विनंती अर्ज आम्ही या ठिकाणी आज माननीय आयुक्त यांना केलेला आहे।